हॅलो नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर या झाडांचं रिपॉटिंग मी मार्चमध्ये केलं होतं, म्हणजे मार्चच्या स्टार्टिंगला आणि फेबच्या एंडिंगला केलेलं होतं. तर आता ह्या झाडांना मला रिफिल करायचं आहे आणि मी काही नवीन झाडं जी आहेत ती घेऊन आलेली आहेत, ते सुद्धा मला लावायचे आहेत. तर बघू शकता हे होतं आपलं आधीचं झाडांचं छोटंसं टूर तुम्हाला देते आहे मी इथे. तर बऱ्याच जणांचे मला कमेंटसुद्धा आले होते, म्हणजे फेसबुकला आणि इन्स्टाला, की आम्हाला पुन्हा एकदा तू झाडांचं प्रॉपर जे आहे रिपॉटिंग किंवा नवीन झाडं जी आहेत ती कशी लावायची ते दाखव. तर त्याच्यासाठी काय काय लागणार आहे मी आधी तुम्हाला हे दाखवते. तर मी घेतलेलं आहे इथे 1 किलोचं कोकोपीट. त्यानंतर घेतलेलं आहे मी इथे पाणी. कोकोपीट आपल्याला पाण्यात भिजत घालायचं असतं. त्यानंतर मी घेतलेलं आहे इथं वर्मी कंपोस्ट जे खत आहे ते घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मी घेतलेलं आहे फुलांना टाकण्यासाठीचं जे बोनमील आहे ते घेतलेलं आहे. तर हे ज्या 3-4 कुंड्या दिसत आहेत माझ्याकडे, त्याच्यामध्ये आता मला ही नवीन झाडं लावायची आहेत. तर सोबतच मी तुम्हाला ज्या आधीच्या कुंड्या आहेत त्या रिफिल कशा करायच्या त्याही दाखवते. आणि बघू शकते माझी हे आधीची सगळी झाडं होती, खूप छान ग्रो झालेली होती ती. आणि त्याच्यासाठी आपल्याला मातीसुद्धा लागणार आहे. आणि तुमच्याकडे जर विटकर असेल तर चांगलीच गोष्ट आहे. आता माझ्याकडे विटकर नव्हती मिळालेली, त्यामुळे मी इथे घेतलेलं आहे आपलं मातीचे जे तुकडे असतात किंवा खापर किंवा एखादं फुटलेली कुंडी वगैरे जी असेल तर तिचे जे तुकडे असतील ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर हे सगळं करूपर्यंत मी माती खाली काढून घेतली. त्यानंतर मी इथे आपलं कोकोपीट जे आहे ते भिजत घातलेलं होतं. ते भिजत घातल्यानंतर तोपर्यंत बाकीची कामं करून घेतली, जसं की माती खाली काढणं, खत वगैरे मिक्स करायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी आपल्याला माती लागणार आहे सगळ्यात पहिले. आणि त्यानंतर कुंड्यांना आपल्या होल पाडून घ्यायचे. कुंड्यांना जर प्रॉपर होल असेल तरच त्याच्यातनं पाण्याचा निचरा होतो, अदरवाईज पाणी त्यात साचून राहतं आणि ते झाडं जी आहेत ती मरून जातात. अक्षरशः त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, त्यांना त्यांची जे मुळं असतात, जे रूट असतात ते अजिबात पसरत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कुंड्यांना असं प्रॉपर होल पाडून घ्यायचे. मी एका कुंडीला कमीत कमी 10 ते 12 होल पाडलेले आहेत, तुम्ही बघू शकतायत. आणि त्याच्यासाठी आपल्याला कोकोपीट पण गरजेचं असतं. कोकोपीट जे आहे ते मातीमध्ये पाणी जे आहे ते व्यवस्थित निचरा होण्यासाठी मदत करतं. सोबतच जर आपण 1-2 दिवस झाडांना पाणी नाही टाकू शकलो तर ते पाणी काय म्हणतात साठवून ठेवण्याचं देखील काम करतं. म्हणजे एकदम असं कुंडीमध्ये माती जी आहे ती गच्च होऊ देत नाही कोकोपीठाचं जे काम आहे ते. तर त्याच्यासाठी आपल्याला आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला दाखवते कुंडी कशी भरायची. तर मी आधी घेतलेलं आहे इथे खाली माती काढून घेतलेली आहे. त्यानंतर आता मी हे जे खतं घेतलेले आहेत ते पहिले मातीमध्ये सगळी मिक्स करून घेते, जेणेकरून मला सगळ्याच कुंड्यांना टाकायचे आहे. तर 4 कुंड्या आणि 1 कुंडी रिफिल करायची आहे, रिपॉटिंग करायची आहे आणि बाकीच्या कुंड्या सगळ्या रिफिल करायच्या आहेत. तर या सगळ्यांसाठी मला इतकी माती सफिशियंट आहे. तर आता मी जे घेतलेलं आहे हे वर्मी कंपोस्ट, तर ते 1 किलोचं पॅकेट आहे. आणि त्याच्यानंतर मी घेतलेलं आहे हे बोनमील, जे फुलांच्या झाडांसाठी एकदम म्हणजे खूप छान खत आहे. तर माझ्या इथे जे जे अवेलेबल होतात खतं मी तीच टाकते. असं नाही की आता बऱ्याचशा गोष्टी असतात झाडांमध्ये, सगळ्याच गोष्टी आपल्याला अवेलेबल होत नाही सगळ्या ठिकाणी. जसं की मला नीम ऑइल हवं होतं तर ते नाही मिळालं. तर जे अवेलेबल आहे त्याच्यातसुद्धा आपण आपली झाडं कशा प्रकारे सुंदर जगवू शकतो हेच मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे थोडंसं युरिया आणि त्याच्यामध्ये फंगीसाईड मिक्स असलेलं हे जे पॅकेट आहे. तर हे मला नर्सरीवाल्यांनीच सजेस्ट केलं होतं की याच्यामुळे झाडांना जे आहे ती कीड वगैरे लागत नाही. झाडांना जर मुळं खराब होत असेल किंवा आता सध्या बारीक बऱ्याच जणांची अशी कंप्लेंट होती की झाडावरती बारीक व्हाईट कलरचे किडे बसत आहेत, जसं की तुळस झालं, आपलं काय म्हणतात त्याला जास्वंद झालं, ह्या सगळ्या झाडांवरती सध्या कीड बसते असं सगळ्यांचं म्हणणं आहे. तर ह्या झाडांसाठी पण हे खूप उपयोगी आहे. तर ते पण मी यात मिक्स करून घेतलेलं आहे. सगळं आपलं जे इंग्रेडियंट्स आहे ते सगळे एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर कुंडीमध्ये मी खाली सगळ्यात पहिले अशा प्रकारे हे मातीच्या कुंडीचे जे खापरचे तुकडे आहेत ते टाकून घेते आहेत. जर तुमच्याकडे विटांचे तुकडे असतील तर तेही तुम्ही टाकू शकतात. आणि जर नारळाच्या शेंड्या असतील किंवा वाळलेली सुकलेली झाडांची पाने असतील तेही तुम्ही टाकू शकतायत. कोकोपीट म्हणजेच आपलं जे नारळाचा बुरादा असतो तो असतो, म्हणजे नारळाच्या शेंड्यांपासून बनतं हे. तर आता प्रत्येक ठिकाणी कोकोपीट अवेलेबल होईल असं नाही आहे. तर कोणाकोणाकडे नारळाच्या शेंड्या अवेलेबल होत नाही असं आहे. आता आमच्या इकडे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी नारळाच्या शेंड्या अवेलेबल होत नाही, त्याच्यामुळे यांच्यासाठी कोकोपीट हे बेस्ट असतं.
पण जर गावाकडे राहत असाल तुम्ही तर नारळाच्या शेंड्या इझिली अवेलेबल होतात. बऱ्याच जणांकडे नारळाची झाडं पण असतात, तर त्यांना सहज तुम्ही कोकोपीटऐवजी नारळाच्या शेंड्या जे आहेत ते खाली टाकू शकतात. पण खाली आधी आपल्याला थोडंसं असं हे टाकून घ्यायचं आहे, म्हणजे विटकरांचे तुकडे असो किंवा आपले मातीचे खापरचे तुकडे असो किंवा थोडंसं असं जाडसर एकदम वाळू असेल तर तीसुद्धा तुम्ही टाकू शकतायत. तर आता माझ्याकडे हे काहीच अवेलेबल नव्हतं, म्हणून मी ना विटकर होती ना वाळू होते, त्यामुळे म्हणून मी आता इथे जे खापरचे तुकडे होते तेच टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती मी कोकोपीटचा एक लेअर टाकलेला आहे आणि मग मातीमध्ये सुद्धा मी कोकोपीट मिक्स करून टाकते आहेत. जे आपण खत, बोन मील आणि युरिया प्लस फंगीसाईड मिक्स केलेली जी माती होती त्याच्यामध्ये मी थोडंसं कोकोपीट देखील मिक्स करून घेतलेलं आहे, जेणेकरून मातीसुद्धा एक छान उपजाऊ तिला पणा येईल आणि तिचं लाईफसुद्धा आणखीन म्हणजे 2 वर्ष तरी ती साधारण चालू शकेल अशा प्रकारे होऊन जातं. तर त्यानंतर मी कुंडीमध्ये मातीचा आणखीन एक थर टाकून घेते आहे, जेणेकरून आपल्याला झाड लावायला इझी होईल. तर मातीचा एक थरसुद्धा तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला याच्या सेंटरमध्ये असं जे झाड आहे तर ते ठेवून घ्यायचं आहे. पण झाड ठेवण्याआधीसुद्धा आपल्याला झाडाचे काही स्टेप असतात त्या फॉलो करायच्या असतात. तर कुंडीतलं जेव्हा झाड लावतो आपण आणि असं पिशवीतनं जेव्हा झाड आपण आणतो तर ते झाडाची जी मुळे असतात ती मोकळी करून घ्यायची, म्हणजे ती माती जी आहे ती अशी व्यवस्थित मोकळी करून घ्यायची. अदरवाईज तुम्ही असंच्या असंच जो झाडाचा गोळा उचलून कुंडीत ठेवून दिला तर ते झाड लगेच मरून जातं, ते अजिबात ग्रो होत नाही. ती माती आपल्या मातीशी मिक्स होत नाही लवकर. त्याच्यामुळे आधी सगळ्या झाडाची म्हणजे रोपाची जी मुळं आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. ती माती जी आहे ती मोकळी करून घ्यायची छान सुटसुटीत. आणि ती माती देखील आपल्या मातीमध्ये मी मिक्स करून टाकते आहे, जेणेकरून त्या मातीचासुद्धा त्याच्यातसुद्धा त्यांनी औषधं वगैरे घातलेलेच असतात, खत वगैरे घातलेलेच असतात, ते सुद्धा आपल्या झाडाला मिळेलच. म्हणजे ती फेकून नाही द्यायची किंवा हे नाही करायची, टाकून पण नाही द्यायची, ती आपल्या मातीमध्ये मिक्स करायची आणि लावायची. तर अशा प्रकारे बघू शकता मी आता हे सेंटरला गुलाबाचं रोप आहे ते ठेवलेलं आहे आणि त्याच्या सगळ्याच बाजूला मी अशी व्यवस्थित माती टाकून घेते आहे. आणि त्यानंतर आपल्याला लगेचच झाडांना पाणी द्यायचं असतं, पण आता मी आधी बाकीच्या कुंड्या भरून घेते आणि मग झाडांना पाणी देणार आहे. कारण की लास्ट टाईम जेव्हा मी तुम्हाला पाण्याचा प्रयोग करून दाखवलं होता तेव्हा तुम्हीच बघितलं होतं की पूर्ण चिखल झाला होता अक्षरशः गॅलरीमध्ये. तर तसं न करता आता मी आधी कुंड्या भरून घेते आणि नंतर पाणी देणार आहे. तर तुम्हाला फायनल लुकसुद्धा मी झाडाचं दाखवणार आहे. तर बघू शकता असं वरतीपर्यंत आपल्याला कुंडी पूर्ण भरून घ्यायची आहे, म्हणजे कुंडीच्या साधारण 2 ते 3 इंच रिकामी राहील इथपर्यंत आपल्याला कुंडी जी आहे ती भरून घ्यायची आहे. त्यानंतर मी आता तुम्हाला आणखीन एक जे रोप आहे मधुमालतीचं ते सुद्धा लावून दाखवते तुम्हाला. आता तुम्ही बघू शकता हे मी आणलं होतं 2 दिवसापूर्वी. कोणतंही रोप आणल्यानंतर 2 दिवस तरी साधारण आपल्याला त्याला तसंच ठेवायचं आहे, ना पाणी टाकायचं आहे ना काही करायचं आहे. तर हे आणलं होतं मी, पण चुकून आर्याकडून त्याच्यामध्ये जे मी पक्ष्यांसाठी पाणी ठेवलेलं होतं ते त्याच्यात पडून गेलं आणि ते पूर्ण जी माती आहे ती पूर्ण ओली होऊन गेली. तर ती लवकर निघायलाच तयार नव्हती. तरी देखील मी तिला व्यवस्थित असं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कुंडी देखील मी त्याच कुंडीप्रमाणे भरलेली आहे. सगळ्यात खाली खापरच्या तुकड्यांचा थर टाकलेला आहे, त्याच्यावरती कोकोपीटचा थर दिलेला आहे, त्याच्यानंतर एक मातीचा थर दिलेला आहे, सेंटरला रोप ठेवलेला आहे आणि दोन्ही साईडला मी अगेन असं व्यवस्थित माती टाकून घेते आहे. तुम्ही बघू शकताय आता माझ्याकडे आता सध्या पकडायला फोन कोणी नव्हतं, त्याच्यामुळे फोन खूप शेक होतो, व्हिडिओ खूप शेक होतो आहे. मी समजू शकते, प्लीज तुम्ही समजून घ्या. कारण की हवा पण इतकी चालू आहे, ट्रायपॉड अजिबात बसत नव्हता, त्याच्यामुळे मला हातातच एका हातात फोन पकडून एका हातात व्हिडिओ शूट करणं भाग पडलं. तर हा आहे आपल्या झाडांचा फायनल लुक, तुम्ही बघू शकताय. तर सगळ्यात पहिले मी आता झाडांची जी काय म्हणता जागा आहे तीसुद्धा मी बदललेली आहे. प्रत्येक झाडाला मी थोडंसं आलटून पलटून ठेवलेलं आहे, जेणेकरून त्यांना व्यवस्थित असं हवा म्हणजे थोडंसं आपल्या हवा बदल ज्याला म्हणतो आपण ते होतं. तर ते झाडांनासुद्धा गरजेचं असतं, जसं आपल्या शरीराला गरजेचं असतं तसं झाडांना देखील गरजेचं असतं. तर हे आहे बघा आता माझं छोटंसं नवीनवालं गार्डन. तर आता छान असे मोगऱ्याला फुलं आलेली आहेत. त्याच्यानंतर हे मध्येच एक चिनी रोप आलेलं आहे, ज्याला मी गुगल लेन्स करून बघितलं तर हे चायनीज झाड आहे, माहीत नाही, त्याला अचानक असे छोटेसे बारीक बारीक फुलं येतात मध्येच आणि हे आपापच उगलेलं आहे माझ्या रोपांमध्ये, मी काही त्याचं लावलेलं नाही. त्याच्यानंतर हे आहे आपलं मधुमालती छोटंसं आणि माझ्या प्रत्येक कुंडीमध्ये तुळस ही आलेलीच आहे.
काही याच्यात मी बिया टाकलेल्या होत्या आणि काही असे उडून आपलं तुळशीच्या बिया ज्या असतात ते पडतात तर आलेले आहेत. त्यानंतर हे मोगरं बघा किती सुंदर क्यूटसे फुललेले आहेत. तर असा होता आजचा हा माझा छोटासा गार्डनचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपलं इंस्टाग्राम ID पण आहे, त्याला देखील तुम्ही फॉलो करू शकतायत. त्याच्यावरती सुद्धा तुम्ही मला फॉलो करा आणि माझे असेच छान छान छोटे छोटे रील्स त्याच्यावरती मी टाकत असते, ते देखील बघा तुम्ही. तर बघू शकता इथे आता सगळ्या कुंड्या ज्या आहेत त्या आपल्या लावून झालेल्या आहेत आणि खूप छान असं झाडं जी आहेत ती बहरलेली आहेत. आणि आता थोडं पावसाचं वातावरण होत चाललेलं आहे, त्याच्यामुळे झाडं जर कोणाला लावायची असेल तर खूप आणि खूप बेस्ट असं हे आहे आता वातावरण, ते तुम्ही झाडं लावू शकतात. आणि हे इथे मी असं पक्ष्यांसाठी थोडंसं मातीच्या भांड्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे, कारण की ऊन पण भरपूर आहे आणि पक्ष्यांना बिचाऱ्यांना पाण्यासाठी आपल्याला वणवण फिरावं लागतं. तर एक छोटंसं आपण त्यांच्यासाठी पाण्याचं भांडं असं ठेवणं गरजेचं आहे. तर असा होता हा फायनल लुक गॅलरीचा. कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि कोणासाठी उपयोगी असेल, ज्यांना झाडांची खूप आवड असेल त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला भेटूया लवकरच आणखीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना अगेन ओम नमः शिवाय. बाय.